हॅलो फ्रेंड, इथे घेतलेलं आपण कारलं ह्या प्रकारे पातळ चिरून घेतलेलं आहे. ह्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे एक 10-15 मिनटं. आता ह्याला आपण पाणी पिळून काढायचं आणि तवा ठेवलेला आहे गरम करायला. पिळून भाजून घ्यायचे कारले. ह्या प्रकारे मी पिळून घेतलेले आहेत आणि हे कारले मी तव्यावर टाकून घेते. ह्या प्रकारे मी सगळे कारले टाकून घेतलेले आहेत. एवढं पाणी निघलं हळदी आणि मिठाचं. हळदी मिठात टाकल्याच्या नंतर कडू होत नाही कारलं. आता एक जीव करून घेऊया असं भाजून छान. भात वरण केल्याच्या नंतर खायला तोंडी लावायला छान लागतं कारलं असं कुरकुरीत. कारलं छान असं भाजून झालेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. छान असं भाजून घेतलेलं आहे कारलं हळदी आणि मिठात. आता आपला तवा तापलेला आहे, त्यातच आपण तेल टाकून घेऊया. आता जिरं टाकून घेऊया असं भरपूर असं. तिथं ठेचलेला लसूण टाकूया भरपूर असा. तिथं बारीक चिरलेला कांदा आहे तो पण टाकून घेऊया आपण. त्यात एक जीव करून घेऊया. थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. कोणाला टमॅटो हवा असेल तर पण टमॅटो टाकू शकता, मी नाही टाकणार. कढीपत्ता पण टाकल्यावर खूप छान होते, पण माझ्याकडे नाही कढीपत्ता म्हणून मी नाही टाकला. थोडीशी हळद टाकूया. आता हे आपले भाजलेले कारले टाकून घेऊया सगळे. एक जीव करूया. लसूण, कांदा आणि जिरे, हळद आणि मीठ. थोडं लाल तिखट टाकून घेऊया तिखट होण्यासाठी. आता वापरण्यासाठी आपण 2 मिनिटासाठी ताट ठेवूया. आता आपण ताट काढून पाहूया. आपलं कारलं असं छान असं वापरलेलं आहे. वरतून छान असं कोथिंबीर सोडूया हिरवी. आपलं कारलं छान असं झालेलं आहे भात वरण सोबत खाण्यासाठी. ह्या पद्धतीत आपलं कारलं झालेलं आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.